कोशी कोणा नाही रा कोशी कोणा नाही आईची बेंडी आम्हाला थोडं असतं कोशी कोणा नाही रा हा ना आईशा गांड तुम्ही पण आमने गांड नाही देत का कोशी कोणा नाही आम्हाला थोडं असतं आता ने कोशी साला समजावत नाही ना गावना लोक साला छोटा छोर कुत्री शंभुरी नगते म्हणत थोडी टाक तुम 10 पाय तो आटम बाटम भेटे आता रोडा ना तू वाजून की मजा दिसतो हाय आणि हाय बेश वाचा है लोक सम बेश आइस बस इज्जत हाय बेश आइस बस रडता है तुला बेश दिशा माने करो तुला लागस नाही तुला सांगितलं माने माटे तू मरीच गईस माने करो लागस नाही तू मरी गईस जाऊ हवडा मोठा चांगला घर बांधी ठेवाना तुमच्यासाठी मला काय लोखंडला थरी तुला लोखंड भी मिळणार नाही हा जंग जाल तक जाऊ लागस नाही ये नाही समजायला धुई गल एवढंच म्हणजे काय करू शकतो उगी बाई उगी आईश बहास किसा करे आपला वाहत होता तुला खबर आहे ना हो ये आईश बहास आज रडता है ये लोग सामो गांव में जाकर पोकर लोग नेला इज्जत थी मान थी आवकार करो अरे बाहर जाना गांव में तो डवरा डवरा खुशियों में उतरी पड़ा पोसा पण त्याला साहेब शिवाय बोलत नाही कुत्रा मिळे तरी क्षमती हिलवत थोडा मान होता आज त्याला काही डोळा दाखवायला का नाक दाखवायला का तोंड दाखवायला तू वाटली ठेवले तूने लिहिले 10 वर्षा होई गया दाजी 10 वर्षा तेने लगन पोसा नहीं गाव होई आईस जा तब बायका सांगत वांजुलची कुत्री होय भुतारी होय तरी बिचारी परमेश्वरवर विश्वास ठेवीसने देवर विश्वास ठेवीने प्रार्थना में लागू होती का आमदानी तर वर्षी तरी पुढल्या वर्षी इशा करीने तिला पुरा दोन्ही जणांना विश्वास होता का मला पप्पा आणि मला मम्मी सांगणारी कोणीतरी आमने पोटी परमेश्वर दिल उपास रहत ये पास्टर पर जाईन प्रार्थना करत बिचारा અને દેવ તેની પ્રાર્થના ऐकना અને આયુષના મહિના રહેના જો તો આયુષના મહિના રહેના ના અરે રડી પડના का 10 वर्षा मागाठून आम्हाला परमेश्वरने आमने गोदમાં बाळ દીધા खूप खुशी होईल त्याला अव जदो आईश माना मित्रों जुवानो बांडगले पोसे मानी गोठवर बराबर ध्यान दीजा तुमच्याकडे हात जोडा आजकालना जमाना ओका पळती जायला तेनेसाठी जो माने गोठवर ध्यान दिन ऐकशाल तो कल्याण होईल तुमना बेश होईल आईश आणि भास आईश ने भास चाहत ना आपल्यासाठी अरे ये आईश न भास शिवाय ये दुनिया में कोणी नहीं आपले धार्मिक व्यक्ती अजून बायबल मध्ये केला आईश भास ने आज्ञा पाळा जो पोसा का पोसी खराब वाग हो आईश बास ना ऐक नहीं तो आईश बासाला भार रूप सारखा लाग हो पण जो कोणी ऐक हो ना आईश बास जो कोणी ऐक हो ना तो आईश बास से गळा में जाने की हार होईल ना काहीतरी होईल क्या असे त्याला आठवा हो आईशला हेरा आईश ने पोट में आपले 9 महीना 9 दिवस रही जो हो 3 થી 3.5 किलो नी गांठ रहे हो विचार करा जरा आपले पोट में बारीक नी गांठ हवी ना हक मुत सुटी जा रे हक मुत सुटी जा आईश बिचारी 9 महीना 9 दिवस आपला पोट में राख हो અને जदवा डिलीवरी हुई ना अरे जदवा डिलीवरी हुई हो अरे कोणाक रक्त जा
मर मरता जन्म दे. आईश आपला मर मरता जन्म दे. कोने कोने बायका तर मरी जाते. अहवाल आम्ही हॉस्पिटल में गईला. एक बायको इसी जो होती 5 वर्ष तिला पोसा नहीं. आणि जदो तिना डिलिव्हरना टाइम आना ना डॉक्टर शोधो नवरा असते ना डर बास होता त्याला शोधो पोसा बचा नहीं शक्यता नहीं. हाँ एक तो पोसा बचील न तो बायको बचील. तुमने काय इच्छा कोणाला बचवाला. बहासने लिखी दिता. बायकोने बहासने लिखी दिता मानी पोसी बचायला पाहिजे. नवरासने लिखी दिता मानी बायको बचायला पाहिजे. जो तो डॉक्टर आईस बघ्या ना जी डिलिव्हरी होती ती बघ्या ना तिला सांग ना तुम्हाला 2 मसून एक जणाला बचवीन एक जणाला जाला पडेल. तू कोणाला बचावशील. अरे आईस मरणवर पडेल होती. मरणवर पडेल होती. काय लिखणी माहीत साहेब माँ मरीन तर काही नाही पण माना पोसा मरायला नाही पाहिजे. अरे लिखी दिनी अख्खा जना रडी रडी प्रार्थना करणार दवाखान्याने बाहेर आम्ही बी कठाची बघत आहोत. तेव्हा आम्ही बी मिळी घ्याव बियास नको देव आपल्या हरी हो. डॉक्टरनी वर हात करी देतात. आता तर तुम्हाला भगवान बचीव करणार धर्म पाळत असते. भगवानला सांगा आम्ही प्रार्थना करायला बी लग्न आहोत. आणि जदव सीजर होईना ना तो दोन्ही मायलेके बची गयात. आईशनी हई रह आईशनी हई माया रह. जदो ये आईश तुला डिलिव्हरी ना टाइम मुलांना कोडा रक्त क्या कोडी शक्ती गई तरी आईश ते रक्तला नहीं हेरले. आईश ते शक्तीला नहीं हेरले. तुला हात वर दिनी रडी पडनी. अरे परमेश्वरने मला 10 वर्ष मागतून मला हात में बाळक दिला. बहास बिचारा खुश हुई गया. आणि जदव आईश थोडी शक्ती खाली हुई जा होडा रक्त निघी जा तरी 1.25 महिना सुधी नागरीना मोळा पे. विचार करा मा पोट भरी खाईन तो माने पोसीला तकलीफ होईल. त्याच्यासाठी ये आईश अर्धी भूक राखीनी तुला पोट भरी दूध पाचनी. यो बहास बिचारा ए पासून उसना मांगे ते पासून उसना मांगी. उसम जाईश नहीं ऊन तान मसे काम करी कोयला बिला सम काम करीश नहीं. शरीर ना कदर नहीं करता काम करना ना 1-1 रुपये तुमने साठी जोड़ना. 1-1 रुपये तुमने साठी जोड़ना. अरे जे प्रमाणे मानी जिंदगी गई ते प्रमाणे मानी पोरसोरनी जिंदगी नहीं झाला पाहिजे. त्यासाठी ये आईशने भास दिन रात दिवस एक करणार. आणि रात दिवस एक करणार आणि विचार करणार का आपले जिशा जगना तिशाने हे पोसा व्यवस्थित जगूला पडो. 1-1 रुपये लिने तुम्हाला जोडीने शिकवणार तर बारीक ना मोठा करणार. आणि आज तू काय राखणार. आज भाई तुनी इज्जत नाही अंजली तुनी इज्जत नाही. हा आईस बास इज्जत घालवलीस. अरे सिक बाजी जब जो अपने घरे से पुत्री को दाजी उसी जगह आता मग आता ती पुस्तके पाणी उचलली त्याच्यावर. दाजी तुना मन सांगो पण तुना आत्मा मग कोडाक जळी रहीना. दाजी आम्हाला नाही खबर ते तुलाच माहित. त्याने करता तो वांजूचा सांगत ना दाजी ती बेस होता. आज सीना टोंटपणे हर बेस नहीं दाजी. आज सेवक लोग पण इज्जत जा गाँव ने लोग से भी इज्जत जा. ये उमर पाड़ा ने गाँव में इसमें लोग सोचती करे ये गाँव ने पूछे किसे कहा. अरे नको करशे आईस बास ऐकत नाही याचा पोटा काढी हिंडते. ह्या आज मान्य को तुने डॉक्युमेंट शिरणार पण जर तू याला जन्म देशी ना तेव्हा तुला समजील आईसनी तकलीफ काय आणि बासनी तकलीफ काय. अरे परमेश्वरना बायबल नंतर लिखिल हा जो कोणी आईस बास ऐक नाही त्यांनी येणारा पिढी पण त्याला ऐकणार नाही. पण जो कोणी आईस बास ऐको त्यांनी पिढीला कल्याण होईल. ये तुझी पाप करणी हिस ना येना पाप ना बदलत ना पोरसोर भोगी. यो निर्दोष ना तू फासा में पाडणे हिस. बास तर नाही दाखवत. ये गाँव में तुला कोणी राखणार नाही. त्याने करता ना दाजी एक कांदा बिगडी जहा तो दुसऱ्याला बी बिगडवली आहे. त्याने करता त्याला काय करूला पडो काढी टाकूला पडा. बस हिला बी काही टाक. काम मशीन काढूला पडा. धाव ना काय सांगा आईस बात जाऊ दे भाड मग. आता तू धाव भाड मग तो तुला समजेल. आता लागू दे तुला ते पोसे बघणी जाते. तुला काढा. देवळ मग सांगला ना टीव्ही देवळ मग सांगला का मोबाईल रविवारी टीव्ही ने आपलं 3-3 कलाक दिसतील 4-4 कलाक दिसतील पण देवळ मग 1 कलाक दिसायला जीवडावर आहे. चल
जाय वनवास यावला हवाला आशीर्वाद लागेल बाबा तुमच्या मुलाला आशीर्वाद लागेल बाबा तुमच्या मुलाला इथे 2 पैसा बाबा इथे 2 पैसा बाबा त्या हो गरीबाला आशीर्वाद लागेल बाबा तुमच्या मुलाला आशीर्वाद लागेल बाबा तुमच्या मुलाला दया करो रे मेरे भाई दया करो रे मेरे भाई भिक्षा आपो 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 रे मेरे भाई कुठे शोधू मी देवा तुला आजरा नाही जगायचा मला कुठे शोधू मी देवा तुला आजरा नाही जगायचा मला कुठे शोधू मी देवा तुला आजरा नाही जगायचा मला कुठे शोधू मी देवा तुला आसरा नाही जगायचा मला काय पोकी कमावणीस हेरनीस आईस बास वगैर काय हुई हो अंजली ये दुनिया में आईस बास वगैर कोणी खरा मार्गदर्शन दे नहीं जो सुधी आईस बास आहात ना तो सुधी अख्खा काम शिकिल्या अख्खा संस्कार शिकिल्या एकदम आईस बास सायावडी घ्या ना मागाकडून कोणी आपल्याला शिकव नाही आज आईस सांगत आपल्याला रग आहे बाहेर सांगत आपल्याला रग आहे पण याच आईस बास जगव मरी जाते ना तैसी गोट कोणी शिकवणार नाही आईस बास पका रेडी राहीनात काय करून काय नाही इशा होई घ्या पण तुला वडास आम्ही धरी गया हा आता हवडी शिकनीस हा हवडी शिकनीस अखेरी ते भेट सदा तुना पण आता तुझ्या हाती तू भूल कर लिनीस आता मी काय करतो ये दुनिया में लोक कधी माफ नाही करणार पण आपला परमेश्वर दयाळू हो हे पण माफी माग कारण आपल्यासाठी तो उभे नाडे लाकूडवर पापनी माफी दिला हा तू माफी माग से खरे दिल थी तो तुला परमेश्वर माफ करेल अगर तू आजू दिशी करशील तर तुला कधी माफ नाही होणार या पैसा ठेवलाय तुला निघून आवडणार सगळ्यांदाजी तो घरी लायला हा आम्ही विचार करणार आता कोण हिला आगळ करील आता ड्रायव्हरला करी शेण भर जो खबर पडे तुला दोबडा काशी शेण भरशीत हो बांगडे काय पडस काय विकर होई गई आईस बासाला माफी मागिले लय धरी हो पारडू काय हो पोशाचे चिंते बगाडी तुम्हाला मस्त वाट हो तीन आईस बासली का अरे तुला तरी अकल पाहिजे हा तुला तरी अकल पाहिजे डायरेक्ट लिस्टला पोळी जावला आईस बास में कोई कदर नहीं आईस बास वाद वरना ती काय तिला जग भी समज नहीं लांबण होई जाईल त्याची बोलावते त्याला बोलाव त्याला हा काय रो की दोबडाच्या नोकरी सोडी दिनास हा नि जास आता पोटा काढायला नोकरी लावणार आवाज नाही रो इला अंगीले उगा उगाच आणि ते इने बाळाचा पाय धरिले
आता राखो छुटकाच नाही ઈ રાઈસ બાસલા બોલો हो कधीच मरी जाईल ना तो होईचोस હા हो काही वर्षी तर मरी जायला होवानी લાખો વિધવા હોઈ રહ્યો છે तो आता आम्हाला गवायचो झक मारायला गवायची दाजी दिनेश दाजी ये जेवायच ना दाजी तुला काय ते परत दाजी आता दुःख तर तुला पका लागणं हवा पण दाजी हे पोसाना आम्ही विचार करणार का पोसावी पोशी होईल ना तर त्याला नाव कोण देईल त्याला राखील कोण आणि पोशीने पण जिंदगी बरबाद होईल तर गयोच दाजी त्याच्यासाठी दवर पिवर लागता जोडा पडते काय करस खुश होयस ना એને પછી પોટ કાઢીને બહુ ના याला उमर बी 31 हो ले आता काय पाया पड माफी माग सासराशने એ તુને બાઈક પૈસા બી બોલો ઈલા બી બોલવું લાગી बासला माफी माग रे પોપા नंतर कर टाकणार तुम्हाला तर कसं तांगाडते ते चल धावा अन ये लोकसभा पुन्हा बास माफी मागे માફી માંગ माग माफी भाऊ सारखा बिनी सारखा साई सारखा बास सारखा काय मोदीना प्रचार करस औस पेलिस बास आईस माने गत नको करते बिहनेस मम्मी पप्पा जठ देती तठ लगन करी जायच्या हय हय करणे अशी तू कधीच कर ना लोक पैसा देता या लोक लोका दयाळू या गजब पैसा देणार इशी बाय नको करशील आतापासून होईना जाऊ दे मरते पण आता मस्त जग जास आणि पाचोरा होईल ना त्यांना पाचोरासाठी या पैसा देतात का माली अरे माफी माग કોને જા એલા બી તો શિક્ષા કરવા લાગી કાનું अभि माग र आजपासून इथे कशी नको आजपासून इशा नको करशील कोण कोण नाही करणार तू तर सांगस तिथे मा मा वानू पानू खराब काम करस ना वानू सांगस मैनी वानू से सांग मैनी वानू पुन्हा बास वानू पुन्हा नावाच वानू ना आणि मला मैनी वानू म्हणजे मै वानू ना हा चक्रम तू माफी माग मग आजपासून आजपासून माझी करणार ती करणार माझी करणार ती करणार म्हणजे मै शिकू ना पोट काढता बरं आवडं माफी मागता नाही तुला बोल आजपासून जे बी करणार ते होईना ते होई गया पण आता होय पशी तिच्या खराब काम नाही करणार दुसऱ्यावर डोळा नाही करशी बिरशी तर नक्की नाही अजून नक्की नाही का अजून नक्की नाही म्हणजे ते केले नाही का जवळ होईल की आपण कोलेटा मारायला बोलायलाच नाही ना खरे किती माफी माग मला माफ कर द्या मैं महापाप किया महाभूल करी माने गत तुम्ही भाईओ बहनों कोणी करशाल नको अरे पक्का आणि प्रेम ते जीवा आहे पण माने आहे पण पाय कर बेस करी पाय हाला तू तर सांगस पाय धर पाया पण माफी माग हात लाव जरा हात लावून डोकीला हात लाव हा तुझ्या मी पायला हात लावून डोकीला हात लाव का माने तूने ना अच्छा ये राव डोकी सोड डोकी सोड सगळ्या आम्हाला हे राव बोला तबला ही है ना राव नहीं पैसा लाय आई तू नहीं है काय
करते आठवणीची